हरे कृष्ण. ऑगस्ट 1998 रोजी मुंबई येथे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांच्याद्वारे श्रीमद भागवतच्या तृतीय स्कंध 9वा अध्याय 6वा श्लोक यावरील प्रवचन. शीर्षक: जितके अधिक तुम्ही प्राप्त करता तितके तुम्ही दुःख भोगता. माझ्या भगवंता, जगातील लोक सर्व चिंतांनी लज्जित आहेत. ते सदैव भयभीत असतात. ते नेहमीच संपत्ती, शरीर आणि मित्र यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात. ते विलाप आणि बेकायदेशीर इच्छा व पराकाष्ठेने भरलेले असतात आणि त्यांचे उपक्रम अविस्मरणीयपणे माझे आणि माझे या नाशवंत संकल्पनेवर आधारित करतात. जोपर्यंत ते आपल्या सुरक्षित चरण कमळांचा आश्रय घेत नाहीत, तोपर्यंत अशा चिंतांनी ते त्रस्त राहतात. तात्पर्य: कृष्ण कृपा श्रीमूर्ती अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. एखादी व्यक्ती प्रश्न विचारू शकते की कौटुंबिक कामकाजाच्या वास्तविकतेमध्ये गुंतलेली व्यक्ती भगवंतांच्या नाम, यश, गुण इत्यादी वैशिष्ट्यांमार्फत त्यांचे सतत चिंतन कसे करू शकेल. या भौतिक जगात प्रत्येक जण याच विचारांनी परिपूर्ण असतो की माझ्या कुटुंबाचे भरणपोषण कसे करता येईल, माझ्या संपत्तीचे रक्षण कसे करता येईल, मित्र आणि नातेवाईकांशी कसे जुळत राहता येईल, वगैरे वगैरे. अशा प्रकारे त्याची सामाजिक स्थिती राखून ठेवण्याकरिता तो सदैव भयभीत आणि विलाप अवस्थेत असतो. या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता ब्रह्मदेवांनी म्हटलेला हा श्लोक अतिशय योग्य आहे. भगवंतांचा एखादा शुद्ध भक्त स्वतःला आपल्या घराचा स्वामी कदापि मानित नाही. उलट तो परम भगवंतांच्या नियंत्रणाखाली आपले सर्वस्व समर्पित करतो, जेणेकरून त्याच्या कुटुंबांचे भरणपोषण व रक्षण याची त्याला मुळीच भीती वाटत नाही. या समर्पणामुळेच त्याला संपत्ती अर्जन करण्यातही स्वारस्य वाटत नाही आणि जरी धन अर्जन करण्यात आकर्षण असले तरीही ते इंद्रिय तृप्तीकरिता मुळीच नसून भगवंतांच्या सेवेकरिता असते. एखाद्या साधारण व्यक्तीप्रमाणे एक शुद्ध भक्त देखील धन अर्जन करण्याकडे आकर्षित होऊ शकतो, परंतु फरक हा आहे की एक भक्त भगवंतांच्या सेवेकरिता धन मिळवितो, तर एखादा साधारण मनुष्य त्याच्या इंद्रिय तृप्तीकरिता. अशा प्रकारे धन प्राप्त करणे हे सांसारिक व्यक्तीच्या बाबतीत होते त्याप्रमाणे एका भक्ताकरिता चिंतास्त्रोत बनत नाही. आणि शुद्ध भक्ताच्या भगवंतांच्या सेवेकरिता सर्व काही स्वीकारण्याच्या वृत्तीमुळे धन अर्जनाचे विषारी दात मुळापासून उपटले जातात. जर एखाद्या सापाचे विष काढून टाकले तर त्याने एखाद्याला दंश केला तरीही कोणताच घातक परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांच्या सेवेकरिता अर्जन केलेल्या संपत्तीला विषारी दात नसतात आणि त्यामुळे परिणाम घातक होत नाही. एक शुद्ध भक्त या सांसारिक जगात एखाद्या साधारण मनुष्याप्रमाणे जरी राहिला तरीही या भौतिक सांसारिक कार्यकलापांमध्ये कधीही गुंतला जात नाही. सृष्टी निर्मितीच्या प्रसंगी ब्रह्मदेव परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना ज्या प्रार्थना करतात त्या आपण आज वाचत आहोत. ब्रह्मदेव खरोखर या जगातील अधिकृत व्यक्ती आहेत. या ब्रह्मांडातील विविध प्राकटीकरण निर्माण करण्याकरिता परम भगवान विष्णू व्यक्तिशः ब्रह्मदेवांना शक्ती प्रदान करतात. येथे वर्णन केले आहे की परमपुरुषोत्तम भगवान त्यांच्या अमर्यादित अचिंत्य शक्तीद्वारे या भौतिक सृष्टीतील
विविध तत्वांची निर्मिती करतात. या सर्व तत्वांचा उद्गम त्यांनी केलेल्या मिथ्या अहंकाराच्या निर्मितीतून होतो. मिथ्या अहंकार अर्थात ती गैरधारणा जेणेकरून आपण स्वतःला मी हे शरीर आहे असे मानतो आणि या शरीराशी असंबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या उपभोगाकरिता आहेत असे आपण समजतो. ज्यावेळी आपण कोणत्याही गोष्टीचे स्वामी किंवा कोणत्याही गोष्टीचा उपभोक्ता स्वतःला समजतो त्यावेळी आपण भौतिक चेतनेमध्ये असतो आणि अशा भौतिक चेतनेमुळे होणाऱ्या परिणामांना अधीन बनतो. भगवंतांनी निर्माण केलेल्या या विविध तत्वांना ब्रह्मदेवाने घेतले व विविध प्राकटीकरण निर्मिती करण्याकरिता ते शक्त्याविष्ट बनले. म्हणून ब्रह्माजी सर्व जीवात्म्यांचे महान आजोबा आहेत. केवळ मनुष्यांचेच नव्हे तर सर्व योनींमधील जीवांचे. ही भौतिक प्रकृती कशी कार्य करते ते त्यांना तंतोतंत माहीत आहे. तुमची मोटर कार कशी कार्य करते हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही कारखानदाराकडे गेलात तर तो तुम्हाला तंतोतंतपणे सांगेल. ब्रह्माजी या ब्रह्मांडाचे कारखानदार अर्थात निर्माता आहेत आणि या जगात राहण्याने काय परिस्थिती होते त्याचे वर्णन ते येथे करीत आहेत. मी हे शरीर आहे आणि या शरीराशी संबंधित सर्व काही माझ्या सुखोपभोगाकरिता आहे अशा गैरधारणेला आसक्त लोक असंख्य चिंतांनी लज्जित असतात. तर ते लज्जित असतात म्हणजे काय? आध्यात्मिक दृष्टीने प्रत्येक जीवात्मा शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय असतो. परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा अंश असल्याने जीवात्मा स्वाभाविकतः भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांमधील सर्व सामग्रीमध्ये भाग घेण्याचा आध्यात्मिक वारसा बाळगतो. आध्यात्मिक जगामध्ये श्रीकृष्ण स्वतःला स्वामी मानित नाहीत. अर्थात श्रीकृष्ण त्यांच्या परमधामातील आनंद त्यांच्या सर्व बालकांसोबत सामायिक करू इच्छितात. परंतु आपण त्या दिव्य अस्तित्वमय स्थितीला झिडकारले आहे आणि या जगामध्ये आलो आहोत जेथे आपले आध्यात्मिक शरीर अमर्याद शाश्वत आनंदमय असून देखील सध्या आपण अशा शरीरात आहोत जे वृद्ध बनते. तरुण असताना देखील कित्येक मर्यादा आणि समस्या असतात. गेल्या आठवड्यातच आम्ही भक्तिवेदांत रुग्णालय सुरू केले. जगात कित्येक रुग्णालये असतात. कितीही रुग्णालये असली तरीही ती पुरेशी पडत नाहीत, कारण लोकांची शरीरे त्यांना सतत भयंकर भयंकर दुःखे देत असतात. आमचे माधवानंद प्रभू बालरोग तज्ज्ञ आहेत. बालरोग तज्ज्ञ म्हणजे ते लहान बाळांची चिकित्सा करतात आणि त्यांचा दवाखाना नेहमी लहान बाळांनी भरलेला असतो. याचा अर्थ असा की तुम्ही केवळ वयस्कर झाल्यावरच शारीरिकरित्या दुःख भोगत नाही, तर दुःख भोगता ते अगदी जन्माला आल्यापासून. तुम्ही कधी लहानग्या बाळाला रडताना पाहिले आहे का? ते प्रफुल्लित आनंदाचे रडणे नसून दुःख उपभोगण्याचे रडणे असते. ते का रडत असते ते देखील आपल्याला माहीत नसते, पण ते रडत असते. ब्रह्माजींनी अशा प्रकारे निर्मिती केली आहे की हे उघड आहे, परंतु तरीही आपण ते समजू शकत नाही. ज्यावेळी बाळाचा जन्म होतो तेव्हा तो मुलगा असो वा मुलगी सर्वप्रथम काय करते तर रडण्यास सुरुवात करते. ते स्मितहास्य करीत आणि हसत हसत बाहेर येत नाही. तुमच्यापैकी कुणी मातेच्या गर्भातून बाहेर आलेल्या बाळाला स्मितहास्य करताना किंवा हसताना पाहिले आहे काय? भगवान चैतन्य महाप्रभूंनी त्याप्रमाणे केले, श्रीकृष्णांनी त्याप्रमाणे केले आणि ते आपल्याप्रमाणे जन्माला येत नाहीत. या जगात आल्या आल्या सर्वात प्रथम गोष्ट आपण सर्वांनी केली असेल तर ती म्हणजे आपण रडायला लागलो.
याचे कारण चिंता हे भौतिक अस्तित्वाचे मूलभूत तत्व आहे. आणि अशा चिंताग्रस्त हृदयांमधून या ना त्या प्रकारे सुटका मिळविण्याकरिता लोक आपले संपूर्ण जीवन खर्च करीत आहेत. भौतिक शरीर त्रिविध क्लेशांच्या अधीन असते, पण त्याहूनही त्रासदायक काही असेल तर ते म्हणजे मन. श्रीकृष्ण प्रेमाचा अमर्यादित आनंद आत्मा शोधत असतो, परंतु तो या भौतिक शरीर आणि मनाने सुख उपभोगण्याचा प्रयत्न करतो. आणि मन हे निराशांचे आगार आहे. भौतिकदृष्ट्या जरी तुम्हाला एकेकाळी जे काही हवे होते ते सर्व प्राप्त केले तरीही मन निराशच राहील. आपल्याला सतत अशी गोष्ट हवी असते जी आपल्याकडे नसते. अशी गोष्ट सतत आपण आपल्याकडे ठेवू इच्छितो जी गमावण्याची भीती आपण बाळगतो. अशा प्रकारे भौतिक निर्मितीची रचना केली गेली आहे. जे आपल्याकडे नाही ते मिळविण्याकरिता आपण आतुरलेले असतो. जे आपण गमावतो त्यासाठी शोक करतो. आणि ज्या गोष्टींची आशा केली होती त्या मिळविल्यानंतरही काहीतरी किंवा कुणीतरी त्या आपल्याकडून हिरावून घेतील याची भीती सदैव आपल्याला वाटत राहते. त्याकरिता एखाद्या प्रचंड किल्ल्यामध्ये असलेला एखादा महान राजा जरी तुम्ही असाल तरीही ते तुमच्याकडून कुणी हिरावून घेईल याकरिता तुम्ही सदैव भयभीत असता. अलीकडे मी रशियामध्ये होतो आणि तेथे अतिशय प्रिय भक्त वैद्यनाथ प्रभू आहेत, जे रशियातील प्रचार कार्य वरचेवर पाहतात आणि मला त्याबद्दल सांगत असतात. रशियाच्या मागील काही नेत्यांपैकी एक होते ज्यांचे नाव मिस्टर स्टॅलिन होते. आणि त्यांचे धोरण असे होते की ते काही लोकांना घेऊन एक संपूर्ण मंत्रिमंडळ नेमायचे जे त्यांचे अगदी जवळचे सहकारी असायचे आणि जगातील सर्वात मोठ्या असलेल्या या देशाचे व्यवहार स्थिती व्यवस्थापित करण्यासाठी, जिंकून काही वश करण्यासाठी त्यांना मदत करायचे. आणि ते इतके सामर्थ्यशाली होते की देशातील सर्व लोक व्यावहारिकरित्या त्यांची पूजा करायचे. त्यांच्याजवळ इतकी संपत्ती होती, त्यांच्याकडे सर्व काही इतक्या प्रमाणात होते, परंतु तरीही त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांचा नियमित रूपाने ते खून करायचे. हरे कृष्णा. कारण त्यांना सतत भय असायचे की हे सर्व माझे अत्यंत निकटचे सोबती आहेत, माझ्यासोबत राज्यकारभार चालवत आहेत आणि माझ्या संघाने ते सामर्थ्यशाली होत असल्याने त्यांच्यापैकी कुणीही केव्हाही माझी संपत्ती हिरावून घेऊ शकतात. त्यांच्याकडे फिरवत प्रणाली होती. ते त्यांना मंडळामध्ये घेऊन यायचे, प्रशिक्षण द्यायचे. ते लोक त्यांच्यासाठी अशा अविश्वसनीय सेवा देत असत. त्यांचे जीव धोक्यात घालूनही त्यांची संपूर्ण शक्ती लावून त्यांचे जीवन त्याला खुश करण्याकरिता पणाला लावित असत. परंतु त्याला भय असायचे आणि म्हणून एका मागोमाग एक, कधी कधी सर्वांचा एकत्र ते खून करायचे. आता जर काही कालावधीनंतर तुमची हत्या केली जाणार आहे याची तुम्हाला जाणीव असेल तर कोण त्याच्या मंत्रिमंडळाचा सभासद होण्याची इच्छा करील. परंतु तरीही कित्येक लोक त्याच्याकरिता उतावीळ होते, कारण सर्वांना वाटायचे की तो माझी हत्या करणार नाही, त्याला मी खूप प्रिय आहे, तो माझ्यावर विश्वास ठेवतो. आणि इंद्र स्वर्गाचे राजा आहेत, ते अत्यंत धार्मिक व्यक्ती आहेत, ते वास्तविकतः भगवंतांचे भक्त आहेत, परंतु त्यांच्याजवळ इतके प्रचंड ऐश्वर्य आहे, कित्येक सुंदरा अप्सरा त्यांची प्रेमाने सेवा करीत असतात आणि इतके सामर्थ्य आणि प्रतिष्ठा आहे की इंद्र सदैव भयभीत असतात. ते समाधानी नसतात. कोणत्याही व्यक्तीकडे काही प्रमाणात सामर्थ्य आले की ते भयभीत होतात. हा भौतिक जगाचा स्वभाव आहे. जितके तुमच्याकडे अधिक असेल
तितकेच भय उत्पन्न होते आणि भय अत्यंत दुःखमय स्थिती असते. या कलियुगामध्ये आजकाल लोक त्यांच्या स्वतःच्या मुलामुलींपासून, आई वडिलांपासून, बंधू भगिनींकडून देखील भय बाळगतात. जेव्हा ते अत्यंत ऐश्वर्यशाली होतात आणि तसे भयभीत होण्याचा त्यांना हक्कच आहे, कारण प्रत्येक जण कोणत्याही किमतीत प्रत्येकाकडून काही ना काहीतरी घेण्याचा प्रयत्नच करीत असतो. इंद्राला केवळ महान संत आणि ऋषींपासूनच भय नव्हते, तर असुरांपासूनही भय होते. सर्वोत्कृष्ट हितचिंतक आणि त्यांचे स्वामी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांपासूनही ते भयभीत होते. बली महाराज महान दैत्य असून प्रगाढ शक्तीने ज्यावेळी इंद्रलोकाकडे त्यांनी कूच केली, त्यावेळी क्लेशाने आणि भीतीने इंद्रदेवांनी तेथून पलायन केले. ज्यावेळी विश्वामित्र मुनी तपस्या करीत होते, त्यावेळी इंद्रदेव विचार करीत होते, यांना माझे राज्य आणि पत्नी हवी की काय? नाहीतर इतकी कठोर तपस्या ते का बरे करतील? आणि ते भयभीत झाले. त्यांनी त्यांचे कित्येक प्रतिनिधी मुनींचे मन विचलित करण्याकरिता धाडले आणि परम भगवंत नरनारायण ऋषी ज्यावेळी बद्रिकाश्रम मध्ये तपस्या करीत होते, त्यावेळी इंद्राला वाटले, जरी ते भगवंत असले तरीही त्यांना माझे पद हवे असावे, त्याकरिताच ते तपस्या करीत असावेत. म्हणून मला त्यांचा विनाश करायला हवा. तर त्यांनी कामदेवाला पाठविले. तुम्ही सर्वजण मान्य करता किंवा नाही, परंतु तुम्ही सर्वजण नक्की कामदेवाला जाणता. वास्तविकतः पुढल्या शुक्रवारी आपली मुले त्यांचा मासिक कार्यक्रम बाल उत्सव करणार आहेत आणि त्यांच्यापैकी एक मुलगा कामदेवाची भूमिका करणार होता. तर कार्यक्रमाच्या समन्वयांपैकी एक ब्रजकुमारी आणि दुसरी गोपीप्रिया यांनी मला विचारले, ते ठीक आहे का? तो मुलगा कामदेवाची भूमिका करू शकतो का, की ते वादास्पद आहे? हरे कृष्ण. मी म्हटले, त्याने कामदेवाची भूमिका केली तर चालेल, परंतु त्याने भक्त प्रेक्षकांवर त्याचे बाण सोडले नाहीत म्हणजे झाले. तर इंद्रदेवाने कामदेवाला धाडले. कामदेवाने नरनारायण ऋषींना तपस्या करताना पाहिले आणि त्यांनी विविध मनमोहक विलक्षण व्यवस्था करावयास सुरुवात केली. रमणीय वसंत ऋतूमधील सुखदायी सुवासिक हवा वाहत होती आणि सुंदर सुंदर स्वर्गीय स्त्रिया तिथे गायन आणि नृत्य करीत होत्या. ते आपले सर्व बाण नरनारायण ऋषींवर सोडत होते. नरनारायण ऋषींनी कामदेवाकडे पाहिले आणि ते म्हणाले, हा काय मूर्खपणा चालवला आहेस? मी या सर्व गोष्टींकडे आकर्षित होईन असे तुला वाटले? आणि त्यावेळी त्यांच्या शरीरातून तेथे आलेल्या सर्व अप्सरांहूनही कित्येक पटींनी सुंदर अशा उर्वशीची निर्मिती झाली. ते संपूर्णतः अविचलित राहिले आणि ज्यावेळी हे कामदेवाने पाहिले, त्यावेळी ते त्यांचा जीव वाचवण्याकरिता भयभीत झाले. हे किती सामर्थ्यवान आहेत, किती आत्मसंतुष्ट आहेत. सर्वजण मला घाबरतात, परंतु आता मीच भयभीत झालो आहे. नरनारायण ऋषी त्याला म्हणाले, घाबरू नकोस, कारण तुझ्याकडे जे आहे त्याची ना मला लालसा आहे, ना तू केलेल्या कृत्यामुळे मी तुझ्यावर क्रोधित आहे. काम आणि क्रोध एकमेकांशी संलग्नपणे जुळलेले असतात. श्रील प्रभुपाद सांगतात की आपल्या अंतःकरणातील असमाधानामुळे वासनायुक्त इच्छांच्या कित्येक साधनांची प्राप्ती करण्याचा आपण ध्यास घेत असतो आणि ज्यावेळी त्यांची पूर्ती होत नाही किंवा काहीतरी वा कोणीतरी त्या इच्छापूर्तीमध्ये अडथळा घालते, तेव्हा आपण क्रोधित होतो. परिणामतः त्या क्रोधामध्ये आपण इतरांप्रती कितीतरी अपराध करून बसतो, ज्याचे भयंकर दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागतात. तर नरनारायण ऋषी इतके दिव्य होते
तसेच काम आणि क्रोध यांच्या अधीनही ते नव्हते. आणि त्यांनी कामदेवाला सांगितले, तू परत जा आणि त्या मूर्ख इंद्राला सांग की मला त्याच्या व्यर्थ राज्याशी काही एक घेणे देणे नाही. मी आत्मसंतोषी आहे. वास्तविकतः तू उर्वशीला घेऊन जाऊ शकतोस आणि तिला माझ्यातर्फे इंद्राला दान म्हणून प्रदान कर. इंद्राने जेव्हा हे ऐकले तेव्हा तो अत्यंत भयभीत झाला, परंतु उर्वशी मिळाल्याचा त्याला अत्यानंद झाला. ती स्वर्गातील सर्वोत्कृष्ट अप्सरा बनली. दररोज तिला पाहिल्याविना तो राहू शकत नव्हता. तर ही परिस्थिती आहे. आपल्याला वाटते की मी अधिकाधिक मिळविल्यानंतर अतिशय सुखी होईन, परंतु ते अगदी उलट आहे. जितके अधिक असेल तितके अधिक तुम्ही गोळा करता, तितकेच तुम्ही भयभीत आणि निराश होता. काहीतरी किंवा कुणीतरी ते माझ्याकडून घेऊन जाईल यासाठीच नव्हे, तर ते राखून ठेवण्याकरिता देखील तुम्ही भयभीत असता. जितके अधिक असेल तितकी अधिक त्याची निगा राखावी लागते आणि त्यासाठी तितके अधिक कष्ट करावे लागतात. असे मुळीच नव्हे की तुम्ही श्रीमंत झालात तर केवळ आरामात बसून म्हणाल, ओ मी केवळ हरे कृष्ण महामंत्र जप करू शकतो. तुम्ही श्रीमंत बनता तेव्हा तुमच्याकडे जे काही आहे ते जपून ठेवण्याकरिता तुम्हाला किती समस्या येतात, अति कठीण. म्हणूनच श्रील प्रभुपादांनी आपल्याला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे जीवन दिले आहे. साधी राहणी अर्थात आपल्याला अधिक गरज नाही. आपल्याला आपले जीवन भौतिक चिंतांच्या साखळदंडांनी आणि दोरखंडांनी बांधून ठेवण्याची गरज नाही. आता तुम्ही विचार करीत असाल की मी एक अपवाद आहे. जर माझ्याजवळ थोडेफार अधिक असते तर मी सुखी झालो असतो. किती जण असा विचार करीत आहेत? हरे कृष्ण. जर मी थोडा अधिक लोकप्रिय असतो, जर मी थोडी अधिक सुंदर असते, जर माझ्याकडे थोडे अधिक धन असते, जर थोडे अधिक चांगले घर असते किंवा थोडी चांगली मोटर कार असती, थोडा अधिक प्रभाव इतरांवर असता, इतरांच्या जीवनावर थोडी सत्ता असती, माझ्या पतींवर, पत्नीवर, मित्रांवर किंवा माझ्या आश्रमातील लोकांवर, तर मी नक्कीच सुखी झालो असतो. परंतु ब्रह्मदेव ज्यांनी तुमची निर्मिती केली आहे आणि जीवनातील ज्या काही गोष्टी मिळविण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यांची निर्मिती केली आहे, ते अधिकृतपणे त्यांचे मत येथे देत आहेत. तुम्ही कधीही सुखी होणार नाही. तुम्ही केवळ चिंताग्रस्त व्हाल आणि शोकामध्ये बुडून जाल, कारण तुम्ही तुमचे उपक्रम मी आणि माझे या नाशवंत संकल्पनेवर अविश्वसनीयपणे आधारित आहात. ही या जगातील अविश्वसनीय आणि अबाधित वस्तुस्थिती आहे. परंतु तरीही आपण काही भौतिक समाधानासाठी प्रयास करीत आहोत, अशी आशा ठेवून की मी सुखी होईन. येथे मुंबईमध्ये रस्त्यावर तुम्ही कुठेही गेलात तरी चित्रपटाचे किंवा सिनेमांचे मोठमोठे पोस्टर्स, चित्रे दिसतात. किती स्थूल. हरे कृष्ण. त्यामध्ये नेहमी एखादी सुंदर स्त्री तुटपुंजा कपड्यांमध्ये आणि एखादा रुबाबदार पुरुष तुटपुंजा कपड्यांमध्ये एकतर एकमेकांना आलिंगन करीत असतात, नाहीतर एक दुसऱ्यांवर प्रहार करीत असतात, गोळी मारून हत्या करीत असतात. सतत सर्वांच्या सुऱ्यांवर रक्त असते, खंजीर, बंदूक, साप आणि कितीतरी गोष्टी. आणि लोक जेव्हा ती चित्रे पाहतात तेव्हा त्या सुंदर स्त्रिया आणि इतका हिंसा करणारा तो चित्रपट त्यांना पाहायचाच असतो. परंतु वास्तविकतः आपण समजले पाहिजे की आपण खुश होऊ अशा खोट्या आशेने मायेच्या सैन्याद्वारे आपण पराजित केले गेलेलो असतो. काही भौतिक व्यवस्थेनुसार विवाहाविषयी माझे निरीक्षण असे आहे की सुरुवातीला लोकांच्या हृदयात अगाध कल्पना विश्वास वावरणारी
रम्य धारणा असते. लोक एकमेकांच्या कमल नेत्रांमध्ये टक लावून पाहत असतात आणि ह्याच शोधात मी जीवनभर होतो असे त्यांना वाटते. हीच माझी सर्व मनोकामनांची पूर्ती आहे. ही भगवान श्रीकृष्णांची माझ्यावर अपरंपार परम कृपा आहे. हा पृथ्वीवरील स्वर्ग आहे. जेव्हा मी तुझा आवाज ऐकतो, तुला पाहतो, तुझ्या सहवासात राहतो आणि मानसिक आकर्षणाचा, वासनांचा आणि समाधानाचा अत्यंत भावपूर्ण अनुभव असतो. परंतु नंतर काय होते? तर आपल्याला उमगते की ही व्यक्ती श्रीकृष्ण नाहीत. त्यामुळे ही व्यक्ती वास्तविकतः मला संतुष्ट करूच शकत नाही. ते अगदी अशक्य आहे. तर पाश्चिमात्य देशामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर ते वादविवाद करू लागतात. त्यांच्यात मतभेद व्हायला लागतात. जे आधी कळले नव्हते ते आता कळून चुकते की त्यांचे दोघांचेही मिथ्या अहंकार भिन्न आहेत. पूर्वी ते कामुक आकर्षणाच्या ऐक्यात दंग होते, परंतु ते जसजसे कमी होत जाते तसतसे बाकी काय राहते तर केवळ मिथ्या अहंकार. मला तुझ्याबरोबर आणि तुला माझ्याबरोबर राहायचे आहे हे कसे शक्य आहे? पाश्चिमात्य देशामध्ये राजसंघाच्या सांख्यिकीनुसार एकूण विवाहांपैकी 70% विवाह 3 वर्षांमध्ये घटस्फोटात परिवर्तित होतात. इतके सर्व कल्पना विश्वासाठी. आणि भारतामधील पाश्चिमात्य देशांचे अनुकरण न करणारे धार्मिक लोक घटस्फोट घेत नाहीत, तर ते सहन करतात. मुलांकरिता नीतिशास्त्राच्या बळावर मी कसेबसे तुला सहन करीन. आणि त्या सहनशीलतेमध्ये किती चिंता, किती शोक, किती निराशा. आणि मग तुमच्या घरी एक बाळ जन्माला येते आणि ते बाळच आपले विश्व बनते. त्याच्यासाठीच मी प्रार्थना केली होती. मग तो किंवा ती तुमच्या अंगावर मलमूत्र सोडू लागते. रडून रडून तुम्हाला रात्रभर जागरण करवते, आजारी पडते आणि थोडे मोठे झाल्यावर ते शाळेत जाऊ लागते. आणि त्यांचे पालनपोषण करण्याकरिता तुम्हाला किती कष्ट करून पैसे मिळवावे लागतात. आणि मग ते जेव्हा अभ्यासात अळमटळम करून कमी गुणवत्ता मिळवितात, त्यामुळे तुमची कुटुंबातील नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये मानहानी होते. बापरे, तुम्ही सतत त्यांच्या सुखरूप जीवासाठी भयभीत असता. तुम्ही त्यांना रस्त्यावर खेळताना पाहून एखाद्या मोटर कारने त्यांना इजा होईल. तुम्ही त्यांना चेंडू सोबत खेळताना पाहून त्यांना चेंडू लागेल की काय याची भीती वाटते. तर सतत निराशा आणि चिंताजनक जीवन. आणि मग ते थोडे मोठे होतात आणि संपूर्ण जगातील सर्वात भयंकर गोष्ट होते. पालकांच्या अहंकाराला चूर चूर करणाऱ्या अशा विभिन्न कल्पना त्यांच्यामध्ये येतात. तुम्ही जर भक्त असाल आणि तुमचा मुलगा भौतिकवादी लोकांच्या जीवनाचा अनुभव घेऊ इच्छितो, तर किती निराशा आणि चिंता निर्माण होते. तो काय करील? त्याला मायेने झपाटलेले आहे. मुलगी असेल तर ती गर्भवती होईल का? ती व्यसनांच्या आहारी जाईल का? तिची हत्या होईल का? आणि जर तुम्ही भौतिकवादी व्यक्ती असाल तर कदाचित तुमचा मुलगा भक्त बनेल. मृत्यूहूनही वाईट. माझे नातेवाईक, मित्र सर्वजण माझ्या मुलाला धोतर नेसलेले, मुलीला साडी नेसलेले पाहतील तर काय विचार करतील? ते भयंकर आहे. तो माझा व्यवसाय पाहणार नाही. तो आश्रम मध्ये जाऊन ब्रह्मचारी होईल. तो संन्यासी होईल की काय? भयंकर चिंता, क्लेश. तर तुम्ही या जगात काहीही केले तरी सुखप्राप्तीच्या सर्व आशा निराशा बनतील. आणि या न त्या प्रकारे विधीच्या अचिंत्य व्यवस्थेनुसार जर तुमची पत्नी पतिव्रता असेल, पती संरक्षक असेल, मुले छान आणि सहकार्यात्मक असली, तरीही मन दुःखी होण्याकरिता सतत काही ना काही कारण शोधतच राहील. तो मनाचा स्वभावच आहे. तुम्हाला ते माहीत होते का?
तुम्ही अगदी काहीही केलेत तरी तुमचे मन सदैव भौतिक अस्तित्वाचे परीक्षण करत असल्याने दुःखी होण्याचा कोणता तरी मार्ग शोधून काढेल आणि निराश आणि असमाधानी होईल. तुमच्यापैकी किती जणांना जीवनात हा अनुभव आला आहे? तुम्ही हात उभारत नाही आहात म्हणजे तुम्ही भ्रमात आहात. कारण ब्रह्माजी स्वतः आपल्याला सांगत आहेत की त्यांनी या प्रकारे या जगाची निर्मिती केली आहे आणि तुम्ही या जगात असेपर्यंत तुम्हाला असेच दुःख भोगावे लागणार. परंतु ब्रह्माजी इतके कृपाळू आहेत की ते आपल्याला या अत्यंत क्लिष्ट समस्येचे उत्तर देत आहेत आणि ते म्हणजे जोपर्यंत ते भगवंतांच्या सुरक्षित चरण कमळांचा आश्रय घेत नाहीत तोपर्यंत ते चिंताग्रस्तच राहतील. वास्तविक आनंद प्राप्त करून देणारे या जगातील एकमेव सुरक्षित स्थान म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे चरण कमळ होय. श्रील प्रभुपाद सांगतात की चरण कमळ सेवेचे प्रतिनिधित्व करतात. आपण ज्यावेळी भगवंतांच्या किंवा गुरु महाराजांच्या वैष्णवांच्या चरण कमळांप्रती आश्रित होतो त्याचा वास्तविक अर्थ आपण त्यांच्याकडे एका सेवक भावाने जातो. तर वास्तविक आनंदाचे एकमेव सुरक्षित स्थान म्हणजे भक्तिमय सेवा होय. कारण त्या भक्तिमय सेवेमध्ये हळूहळू भगवान श्रीकृष्ण स्वतःला आपल्या समोर प्रकट करतात. श्रील रघुनाथ दास गोस्वामी यांनी हे तत्व जाणले होते. हिरण्य आणि गोवर्धन मजुमदार या व्यापाऱ्यांपैकी गोवर्धन मजुमदार यांचे रघुनाथ दास सुपुत्र होते. ते इतके धनाढ्य होते की श्रील प्रभुपाद सांगतात आजच्या गणतीनुसार ते बहुअब्ज कोट्याधीश होते. हरे कृष्ण. त्यांच्याजवळ कितीतरी जमीन होती, कित्येक घरे, सुंदर मालमत्ता त्यांच्या मालकीची होती. त्यांच्याकडे प्रतिभा होती, लोकप्रियता होती आणि ते भक्त देखील होते. ते सदैव वैष्णवांना दान धर्म करीत असत. प्रत्यक्षतः ते संपूर्ण वैष्णव समाजाला आधार होते. तर तुम्हाला वाटते ते आनंदी होते म्हणून? मातापित्यांकडे कितीही संपत्ती असली, प्रभाव असला तरीही तो जोपर्यंत ते आपल्या वारशाला प्रदान करीत नाहीत तोपर्यंत ते सुखी होत नाहीत. कारण मृत्यू अटळ आहे हे सर्वांना माहीत आहे. तो लवकरच येईल यावर आपला विश्वास नसतो, परंतु तो नक्की येणार. तर आपण इतके परिश्रम करतो आणि इतकी संपत्ती गोळा करतो. प्रत्येक जण जाणतो की पुत्र पित्याचा वारसा पुढे चालवतो. म्हणून मी मरण्यापूर्वी सर्व काही माझ्या मुलावर सोपवून देईन आणि मग त्याच्या माध्यमातून मी सुख उपभोगीन. हरे कृष्णा. मी एक संवेदनशील पिता होईन तर भगवंतांच्या कृपेने त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली. त्या सुंदर पुत्राचे नाव त्यांनी रघुनाथ ठेवले. हे रघुनाथ दास इतके प्रथम श्रेणीचे भक्त होते, इतके राजबिंडे होते आणि त्यांच्यामध्ये एका महापुरुषाची सर्व लक्षणे उपस्थित होती. तसेच ते अत्यंत बुद्धिमान, नम्र तसेच सहकार्यात्मक होते. त्यांच्या मातापित्यांना वाटायचे आमच्याकडे केवळ हे प्रचंड वैभव, उत्तम स्वास्थ्य आणि प्रचंड लोकप्रियताच नव्हे तर आता सर्वोत्तम असा पुत्रही आहे. परंतु त्यानंतर जे घडले त्याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती. त्यांचा पुत्र श्रील हरिदास ठाकूर यांना भेटला. हरिदास काही हिरण्य गोवर्धन मजुमदारांप्रमाणे विशाल प्रचंड महालामध्ये राहत नव्हते, तर ते एका गुहेत राहायचे. ते या गुहेत इतके सुखी होते कारण ते मोठ्याने त्यामध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप सतत करीत असत.
लोक हरिदास ठाकूरांच्या गुहेमध्ये केवळ त्यांचे आशीर्वाद घेण्याकरिता जात असत. आणि एकेकाळी त्या गुहेमध्ये एक असा असहनीय दुर्गंध होता की तो अक्षरशः लोकांच्या शरीराचा आणि त्यांच्या फुफ्फुसांचा दाह करीत होता. त्यामुळे लोकांना हरिदास ठाकूर यांच्यासोबत थोड्या क्षणांकरिता राहणे देखील असहनीय होत होते. म्हणून त्यांनी इतरांना विचारले आणि त्यांनी सांगितले की त्या गुहेमध्ये एक महाभयंकर विषारी साप राहत आहे आणि तो इतका विषारी आहे की केवळ त्याच्या श्वासोच्छ्वासाने तेथील संपूर्ण वातावरण इतके प्रदूषित झाले आहे की कुणालाही तेथे राहणे शक्य होत नाही. तर हे हरिदास ठाकूरांचे सहकारी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, हरिदास, या विषारी सापामुळे आम्ही येथून पुढे काही तुमच्यासोबत येथे बसू शकत नाही. ते ऐकून हरिदास ठाकूर म्हणाले, अरे, ही गुहा काही माझी गुहा नव्हे. जर आपल्या सर्वांना येथे गैरसोय होत असेल तर मी येथून निघून जाईन. परंतु येथे काही दुर्गंध असल्याची मला जाणीव देखील झाली नाही. त्या सापासोबत राहण्यात ते पूर्णतः संतुष्ट होते. परंतु हरिदास निघून जातील हे त्या सापाने जेव्हा जाणले तेव्हा त्यांच्याप्रती असलेल्या आदरापायी सर्वांच्या देखत तो साप, मोठा चट्टेरी पट्टेरी नाग, तेथून कायमचा निघून गेला. तर अशा प्रकारे हरिदास ठाकूर गुहेमध्ये सापाबरोबर राहत होते. आणि रघुनाथ दास गोस्वामी सर्वोत्कृष्ट राजवाड्यात छान छान सेवकांबरोबर राहत होते. त्यांच्या मातापित्यांनी त्यांचा विवाह एका सुंदर पत्नीबरोबर करून दिला होता, जी एका अप्सरे समान होती. तसेच जे काही आमचे आहे ते सर्व काही तुझेच आहे याची त्याला ते हमी देत होते. परंतु हरिदास ठाकूर यांना भेटल्यानंतर आणि पवित्र हरिनामाचा जप ऐकल्यानंतर रघुनाथ दास संपूर्णपणे विरक्त बनले. त्यांना केवळ हरिनामाचा ध्यास लागला होता. आणि त्यानंतर जेव्हा ते भगवान श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले तेव्हा त्यांच्या चरणकमळांचा आश्रय स्वीकारणे हे त्यांच्या जीवनाचे एकमेव उद्दिष्ट बनले. त्यांना या सर्व गोष्टींप्रती कण मात्र आसक्ती नव्हती. आणि जरी त्यांच्या मातापित्यांनी त्यांना विविध सुख सुविधांचे आमिष दाखवून, मोह दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, प्राण घेण्याचीही धमकी दिली, प्रत्यक्षतः अंगरक्षकांच्या गराड्याने त्यांना कैद करून ठेवले, तरीही ते निसटले आणि थेट जगन्नाथपुरी येथे गेले. घर सोडल्यानंतर ते 12 दिवस सतत जंगलातून प्रवास करीत होते. त्यांना त्यापैकी केवळ 3 दिवस काहीतरी खायला मिळाले. आणि ज्यावेळी ते पुरी येथे पोहोचले त्यावेळी ते श्री चैतन्य महाप्रभूंना भेटले. भगवान चैतन्य महाप्रभू अत्यंत प्रसन्न झाले. त्यांना पाहून म्हणाले, मी तुझ्या वडिलांना आणि काकांना ओळखतो, म्हणून मी प्रामाणिकपणे आणि जिव्हाळ्याने त्यांच्याबद्दल सांगतो की तुझे वडील आणि काका खोल अंधाऱ्या खड्ड्यात लोकांनी सोडलेल्या विष्ठेतील किड्यांप्रमाणे राहत आहेत. विष्ठेतील किड्यांचा स्वभाव असतो की ते विष्ठेला अत्यंत आसक्त असतात. आणि तुमच्या मते विष्ठा अत्यंत किळसवाणी गोष्ट असेल, जेणेकरून तुम्ही करुण भावाने किड्याला विष्ठेतून बाहेरही काढाल. आणि किडा काय करेल तर तो पुन्हा विष्ठेमध्ये वळवळत जाईल. तर श्री चैतन्य महाप्रभू भौतिक आसक्तीची तुलना विष्ठेशी असलेल्या आसक्तीशी करतात. आणि समाज, भौतिक मैत्री, नातेवाईक इत्यादींपासून मिळणाऱ्या सुखाला आसक्त असणारे लोक विष्ठेतील किड्याप्रमाणे आहेत. परंतु या क्लेशमय बद्ध जीवनातून मुक्त होणे केवळ भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनेच शक्य होऊ शकते. श्रील रघुनाथ दास गोस्वामींनी उत्तर दिले, मला ती कृपा काय असते ते माहीत नाही, परंतु
मी हे नक्की जाणतो की तुमच्या कृपेने माझे रक्षण केले आहे, ज्या योगे मी तुमच्या चरणकमळांचा सुरक्षित आश्रय प्राप्त करू शकलो आहे. तर आपण पाहतो की कित्येक थोर लोकांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमळांचा आश्रय ग्रहण केला आहे. त्यापैकी एक जे रघुनाथ दास गोस्वामी आहेत, ज्यांनी विविध मिष्टान्नांचा, उंची वस्त्रांचा आणि विलास जीवनशैलीचा त्याग करून दररोज केवळ एक ओंजळ ताक मात्र प्राशन करायचे. दुसऱ्या वेळी ते त्या ठिकाणी जायचे जेथे कचऱ्याच्या ढिगावर गायी चरत असत. जेव्हा आपण जगन्नाथपुरीला जाल तेव्हा आपण तो कचऱ्याचा ढीग पाहाल. आम्ही जेव्हा तेथे जातो तेव्हा पुरेशा वेळेत तेथे उभे राहून हे जाणायचा प्रयत्न करतो की श्रील रघुनाथ दास गोस्वामी कशा प्रकारे दररोज प्रसाद ग्रहण करीत असतील बरे. सर्वसाधारणतः श्री जगन्नाथाचा प्रसाद ह्या प्रसादम दुकानांमध्ये दिला जातो, जेथून तो एकतर यात्रेकरूंना वाटला किंवा विकला जातो, आणि जो उरतो आणि खराब होतो वा विकण्यास अपात्र ठरतो तो साधारणतः या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकला जातो आणि तेथे या तेलंग गायी जाऊन तो भात खातात. जो अतिशय खराब झालेला असेल तो भात त्या गायी देखील थुंकून देतात. तोच केवळ तेथे रात्रीचा उरलेला असतो. जो गायींना खाण्यास देखील योग्य नसे असा गायींनी थुंकलेला भात गोळा करण्यास रात्रीच्या वेळी रघुनाथ दास गोस्वामी तेथे जात असत. तो भात स्वच्छ धुवून अगदी ध्यानपूर्वक आतला भाग घेऊन तोच मात्र ते ग्रहण करीत असत. आणि जी जीर्ण अनुपयोगी वस्त्रे लोक फेकून देत असत तीच वस्त्रे केवळ ते परिधान करीत असत. आणि प्रत्येक रात्री ते वेगवेगळ्या झाडाखाली खडबडीत जमिनीवर झोपत असत. ज्यावेळी श्री चैतन्य महाप्रभूंना समजले की रघुनाथ दास काय खात होते, त्यावेळी एके दिवशी ते अचानक त्यांच्या घरी आले आणि रघुनाथ दास गोस्वामी प्रसाद घेण्यास सुरुवातच करणार होते. प्रसाद त्यांच्या हातातच होता आणि चैतन्य महाप्रभू तेथे गेले आणि त्यांनी तो खाल्ला. श्री चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथ दास गोस्वामींना विचारले, तू काय खात आहेस? मी ऐकले आहे की तू दररोज अत्यंत रुचकर मेजवानी ग्रहण करीत आहेस. आणि रघुनाथ दास गोस्वामी म्हणाले, नाही नाही नाही, ते योग्य नाही भगवंता. भगवान चैतन्य महाप्रभू म्हणाले, कृपया मला थोडासा दे. आणि असे म्हणून चैतन्य महाप्रभू जे प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहेत, सर्वज्ञ परमात्मा असल्याने त्यांना बरोबर माहीत होते प्रसाद कोठे ठेवला होता ते. आणि त्यांनी रघुनाथच्या हातून तो खेचून घेतला आणि खायला प्रारंभ केला. रघुनाथ म्हणत होते, भगवंता आपण काय करीत आहात? आपण हे कसे खाऊ शकता? आणि स्वरूप दामोदर गोस्वामींनी त्यांच्या हातून घेऊन म्हटले, माझ्या भगवंता हे आपल्याकरिता योग्य नव्हे. आणि श्री चैतन्य महाप्रभू भावविभोर झाले. ते म्हणाले, भगवान जगन्नाथांना अर्पण केलेले अति सुंदर आणि रुचकर भाज्या, धान्ये आणि गोड पदार्थ मी चाखले आहेत, परंतु जे रघुनाथ दास गोस्वामी दररोज खात आहेत इतके चविष्ट मी संपूर्ण जीवनभरात कधीही चाखलेले नाही. तर भगवान श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या वैराग्याचे माधुर्य चाखत होते. श्रीनिवास आचार्य प्रार्थना करतात की इतक्या सर्व वैभवाचा त्याग करून हे गोस्वामी जरी साधे जीवन जगत होते तरीही ते सदैव आध्यात्मिक आनंदाच्या सर्वोच्च महाभावाने परिपूर्ण होऊन ब्रजगोपींच्या श्रीकृष्णांप्रती असणाऱ्या प्रेमाने भावविभोर होऊन क्रंदन करीत असत. वस्तुतः ते साध्य करण्याकरिता आपण प्रयत्न करायला हवेत. या जगातील चिंतास्रोत असणाऱ्या गोष्टी मिळवण्याकरिता नव्हे. परंतु आपण हे देखील पाहतो की प्रतापरुद्र महाराज, युधिष्ठिर महाराज यांच्यासारखे महात्मे होते ज्यांच्याकडे वास्तविकतः प्रचंड प्रमाणात संपत्ती होती आणि भगवंतांनी त्यांना कधीही तिचा त्याग करण्याचा आदेश दिला नाही.
त्यांनी त्या संपत्तीचा भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोग केला, जेणेकरून त्यांनीही रघुनाथदास गोस्वामींसमान परमानंदाचा अनुभव घेतला. प्रतापरुद्र महाराजांना ज्यावेळी याची जाणीव झाली की माझी राजाची पदवी माझ्यामध्ये आणि भगवंतांची कृपा प्राप्त करण्यामध्ये एक बाधा बनत आहे, त्यावेळी कुठलाही विचार न करता ते ताबडतोब त्या पदवीचा त्याग करण्यास तयार होते. माझा राजवाडा, कुटुंब, माझे गृह आणि या सर्व भौतिक गोष्टींचा काय उपयोग जर त्या गोष्टी माझ्यामध्ये आणि श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा प्राप्त करण्यामध्ये अडथळा बनत असतील, तर आजच त्यांचा त्याग करून मी एक भिक्षुक बनतो. परंतु भक्तांना माहीत होते की ते सर्व काही श्रीकृष्णांच्या सेवेत लावित असल्याने त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्याग करण्याची आवश्यकता नव्हती आणि प्रतापरुद्र महाराज राजा म्हणून राहण्याकरिता भगवान चैतन्य महाप्रभूंनी स्वतः कित्येक दिव्य जीवाभावाच्या व्यवस्था केल्या आणि वेळ आल्यानंतर भगवान चैतन्य महाप्रभूंनी पुन्हा पुन्हा आलिंगन देऊन प्रतापरुद्र महाराजांवर अतिशय गुह्यतम कृपेचा वर्षाव केला. तर त्यांनी त्यांच्या संपत्तीचे काय केले? त्यांच्या वैयक्तिक इंद्रिय तृप्तीकरिता न वापरता त्यांनी संपत्तीचा भगवान जगन्नाथजींच्या आणि वैष्णवांच्या सेवेकरिता तसेच त्यांच्या प्रजेच्या हिताकरिता व उद्धाराकरिता उपयोग केला. ते ऐश्वर्यामध्ये राहिले ते केवळ एकाच कारणाकरिता, ते म्हणजे त्या स्थितीमध्ये भगवंतांची योग्य सेवक या रूपाने सेवा करण्यासाठी. आणि हे सुंदर श्लोक बोलणारे ब्रह्माजी त्यांनी देखील आपल्या ब्रह्मदेवाच्या पदवीचा त्याग केला नाही. ब्रह्मलोक म्हणजे काय याची कल्पना आपण करू शकतो का? आपण इंद्रलोक काय असतो याचीही कल्पना करू शकत नाही. मग ब्रह्मलोक तर संपूर्ण ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि सर्वात सामर्थ्यशाली असुर देखील ब्रह्माजींचे राज्य हिरावून घेण्याकरिता त्यांच्याकडे जाऊ शकत नाहीत. ते इतके शक्तिमान आहेत. ब्रह्माजी त्यांच्या पदवीचा त्याग करीत नाहीत, त्यांच्या कुटुंबांचाही त्याग करीत नाहीत, तर ते सर्व काही श्रीकृष्णांच्या सेवेकरिता करतात. ते पूर्णपणे जाणतात की एकमात्र श्रीकृष्णांचा आश्रयच आपल्याला जीवनाचे खरे उद्दिष्ट आणि खरा आनंद प्राप्त करू शकतो आणि आपल्याला याची पूर्ण खात्री बाळगायला हवी. आपले ठराविक पद किंवा परिस्थिती काहीही असू देत, आपण कधीही मायेच्या प्रभावाखाली असा विचार करता कामा नये की श्रीकृष्णांच्या चरणकमळांच्या आश्रयाविना आपल्याला इतर काही गोष्टी वास्तविक अर्थ वा जीवनातील आनंद देऊ शकतील. या तत्वावर आपले जीवन आधारित असायला हवे आणि म्हणून त्यासाठी आपल्याकडे ही अखंड प्रामाणिकता हवी. श्रील प्रभुपादांना तुमचे भक्त कोण असे विचारले गेले असताना श्रील प्रभुपाद म्हणाले, तुम्ही माझे भक्त जाणू शकाल, कारण ते उत्कृष्ट सभ्य पुरुष आणि उत्कृष्ट सभ्य महिला असतील. ते कसे काय? तर ज्यावेळी आपण सेवेकरिता जगतो, जेव्हा आपण आपले अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि श्रीकृष्णांच्या पवित्र नाम जपाद्वारे, कृष्ण कथा श्रवणाद्वारे परिपूर्णता शोधत असतो, तेव्हा स्वाभाविकतः आपण प्रामाणिक बनतो, लोभापासून मुक्त होतो आणि जरी ते अनर्थ तुमच्या अंतःकरणात असले तरीही भक्तांच्या आणि चांगल्या साधूंच्या संगामध्ये तुम्ही त्यांच्यावर संगाने आणि चांगल्या साधनेने कशीबशी मात करू शकता. जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्यास आवश्यक सर्व गोष्टींचे प्रकटीकरण या श्लोकात ब्रह्माजी करीत आहेत. 2 प्रमुख तत्वे आहेत. एक तर भौतिक जीवन दुःखमय आहे याची खात्री बाळगणे, हे मृत्यूलोक आहे, आणि दुसरे जीवनातील सुखाची निर्मिती भगवंतांनी केवळ तुमचे दुःख वाढविण्याकरिता केली आहे. अशा प्रकारे ते ओळखायला हवे. या भौतिक जगात तुम्ही जितके सुखी होता तितके तुम्ही त्या सुखांना आसक्त होता आणि जितक्या पटींनी तुम्ही भौतिक जगात सुख शोधता तितक्या पटींनी
तुम्ही दुःख भोगता जेव्हा सर्व काही बदलते. अशा प्रकारे ते सुख अधिक दुःख भोगण्याचेच उद्दिष्ट साध्य करते. ती वास्तविकता आहे ब्रह्माजींनुसार. म्हणून याची आपल्याला खात्री असायला हवी की हे आपले खरे निवासस्थान नव्हे आणि म्हणून सर्व भौतिक संसाधने आपण श्रीकृष्णांच्या सेवेत उपयोगात आणायला हवी. परंतु जर आपण त्यांचा उपयोग आपल्या स्वार्थी उपभोगाकरिता केला तर आपण दुःखीच होऊ. आणि दुसरी गोष्ट आपल्याला जाणायला हवी ती म्हणजे वास्तविक आनंद कोठे आहे. श्रीकृष्णांची सेवा करण्यात, श्रीकृष्णांवर प्रेम करण्यात असा अंतरीचा आनंद आहे जो या भौतिक जगातील बदल घडल्यानंतरही दिव्य राहतो. आणि भगवान श्री चैतन्य महाप्रभू आणि भगवान नित्यानंद प्रभू या जगामध्ये हा आनंद सर्वांना मुक्तपणे देण्याकरिता अवतरले आहेत, जेणेकरून श्रीकृष्णांच्या चरण कमळांचा आश्रय आपल्या सर्वांना प्राप्त होऊ शकतो. केवळ श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप केल्याने. श्रील प्रभुपादांनी किती कृपाळूपणे हा उपदेश आपल्यापर्यंत पोचविला आहे. तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी व्हा. या विधानावर आपण विश्वास ठेवला तर आपण भगवत धामाला परत जाऊ. धन्यवाद. काही प्रश्न आहेत का? प्रश्न: गृहस्थांकरिता कृष्ण भावनामृत वातावरणापासून दूर राहणे अत्यंत यातनादायक असते. आम्हाला याची जाणीव असते की श्रीकृष्णांना समर्पण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, परंतु त्यात दोन अडथळे असतात. एक तर श्रीकृष्ण परम भगवंत आहेत या श्रद्धेचा अभाव आणि दुसरे म्हणजे त्यांचे विस्मरण. जीवनातील अनेक परिस्थितींमधून आम्ही जातो त्यावेळी त्याचे व्यवस्थापन आपण करू शकतो असे वाटते, ज्यामुळे आम्ही श्रीकृष्णांना विसरतो, परंतु ते अत्यंत यातनामय आहे. तर आम्ही हृदयात भगवान श्रीकृष्णांप्रती श्रद्धा कशी जोपासू शकतो आणि श्रीकृष्णांचे स्मरण कसे करू शकतो? महाराजांचे उत्तर: सर्वांनी प्रश्न ऐकला का? तर यांचा प्रश्न आहे की गृहस्थ श्रद्धेच्या अभावामुळे तसेच भौतिक कार्यकलापांद्वारे वारंवार श्रीकृष्णांचे स्मरण करण्यापासून विचलित होतात. हा प्रश्न आहे ना तुमचा? तर मुंबईमध्ये आपल्याला माहीत आहे पावसाळा वर्षा ऋतू येईल. तो अटळ आहे. तो कदाचित येईल असे नव्हे तर तो नक्की येईल आणि अगदी मुसळधार येईल. तर आपण पाऊस येण्यापूर्वी आपले छप्पर छानपणे बांधतो आणि पाऊस चालू असताना ते योग्यपणे भक्कम राखून ठेवतो, जेणेकरून तुम्हाला पावसापासून त्रास भोगावा लागत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की माया किंवा भौतिक प्रकृती आपली चेतना श्रीकृष्णांपासून विचलित करण्याकरिता अनेकानेक विविध रूपांमध्ये प्रयत्न करते. ते एक सत्य आहे. म्हणून आपण स्वतःला तयार करायला हवे, जेणेकरून जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा आपले रक्षण होईल. आणि ते आपण कसे करतो? तर प्रामाणिक भक्तांचा सत्संग नियमितपणे करून, तसेच शक्य होईल तितक्या दृढतेने आणि प्रामाणिकपणे साधनेचे पालन करून. आपण श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचे अध्ययन काटेकोरपणे करायला हवे आणि दररोज श्रीमद भागवत कथा श्रवण करण्यास उपस्थित राहायला हवे आणि आपल्या नियमानुसार दररोज हरे कृष्ण महामंत्राचा लक्षपूर्वक जप करायला हवा. आपण जर मंदिरात राहत असू तर सकाळच्या मंगल आरती कार्यक्रमामध्ये दररोज उपस्थित राहायला हवे. श्रील प्रभुपाद आर्जवून सांगतात की त्यांच्या सर्व ग्रंथांमधील सर्व उपदेशांपैकी सर्वात महत्त्वाचा उपदेश म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळा जप करणे होय. श्रील प्रभुपाद म्हणतात की जर कोणी हरे कृष्ण महामंत्राचा दररोज 16 माळा जप करीत नसेल तर तो कोणत्याही क्षणी मायेचा बळी. तर जेव्हा आपण श्रद्धेने आपली साधना करतो आणि वैष्णवांप्रती अपराध न करता
वैष्णवांची प्रेमाने सेवा करतो तेव्हा श्रीकृष्ण त्यांचे विस्मरण होण्यापासून आपले रक्षण करतात. आणि काही कारणाने जरी विस्मरण झाले तरीही श्रीकृष्ण तुम्ही प्रामाणिक आहात हे पाहून ताबडतोब तुम्हाला उचलून धरतील. तर आपण श्रीकृष्णांच्या कृपेवर अवलंबून आहोत. श्रील प्रभुपाद इतके दयाळू होते की श्रीकृष्णांची कृपा आपण कशी प्राप्त करू शकतो हे त्यांनी आपल्याला शिकविले आहे. ते अगदी सोपे आहे. संन्यासी जीवनात चिंता असते, ब्रह्मचारी जीवनात, वानप्रस्थ जीवनात चिंता असते, ब्राह्मणाच्या जीवनात, क्षत्रियाच्या जीवनात, वैश्याच्या तसेच शूद्राच्याही जीवनात चिंता असते. एखाद्या नास्तिकाच्या जीवनात, आस्तिकाच्या जीवनात, हत्तीच्या जीवनात, इतकेच काय तर कुत्र्याच्या तसेच पक्ष्यांच्या जीवनातही चिंता असते. चिंता सर्वत्र असते. असे एकमात्र ठिकाण जेथे कुठलीच चिंता नसते ते म्हणजे श्रीकृष्णांचे चरणकमळ होय. जर आपण आपली चेतना श्रीकृष्णांच्या चरणकमळांशी ठेवली तर आपल्याला चिंता अनुभवावी लागत नाही. आणि ते कसे करावे तर मोठ्याने हरिनामाचा जप करून. दुसरा प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की गृहस्थ जीवनात शरीर जसजसे वृद्ध होते तसतसे समस्या उत्पन्न करते. एखादा प्रामाणिक आणि पद्धतशीर गृहस्थ असा विचार करील की मी जर आता थोडे अधिक कमावण्याचा प्रयत्न केला तर थोड्या कालावधीनंतर माझे शरीर ज्या समस्या उत्पन्न करील त्यामुळे मला माझ्या साधनेमध्ये तडजोड न करता भौतिक उत्पन्नामध्ये मी थोडीफार तडजोड करीन. म्हणून तो भविष्यामधील साधना सुरक्षित ठेवण्याकरिता वर्तमान परिस्थितीत थोडे जास्त कष्ट करायला पाहतो. आता समस्या ही आहे की जितका अधिक काळ तुम्ही भौतिक जीवनाकरिता खर्च करिता तितक्या अधिक समस्या येतात. तर यावर काय उपाय आहे? महाराजांचे उत्तर. हा अत्यंत मनोरंजक प्रश्न आहे. कृपया पुढे विचारा. प्रश्न. आपल्या आध्यात्मिक गुरूंनी तसेच श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे हे अगदी स्पष्ट आहे की गृहस्थ जीवनात अशा प्रकारे वेळापत्रक आखायला हवे की जेणेकरून त्यांची साधना देखील विचलित होणार नाही आणि त्याचवेळी घरातील जबाबदाऱ्या देखील विचलित होणार नाहीत. तर गृहस्थ व्यक्ती आपल्या जीवनात अशा प्रकारे व्यवस्था करते की दोन्ही गोष्टी एकत्र पूर्ण होतील. एक संतुलित जीवन. परंतु त्याला सदैव अशी भीती असते की शरीर दिवसेंदिवस वृद्ध होत जात असल्याने समस्या उत्पन्न करते. त्यामुळे गृहस्थ असा विचार करतो की मी माझ्या जीवनात अशी व्यवस्था करीन की जेणेकरून काही कालावधीत शरीर वृद्ध झालेले असतानाही माझ्या साधनेत कणभरही तडजोड न करता मी माझे भौतिक उत्पन्न किंवा भौतिक व्यवसायात थोडीफार तडजोड करीन आणि ज्यापायी माझे आध्यात्मिक जीवन शांतमय राहील. त्यावेळी मी मायेच्या आक्रमणापासून मुक्त राहीन आणि भविष्यातील शांतमय परिस्थितीकरिता तो सध्या वर्तमानात अधिक कष्ट करण्यास सुरुवात करतो. परंतु भौतिक जीवनाकरिता अधिक वेळ घालविल्या कारणाने तुमचे जीवन काही प्रमाणात असंतुलित होते. तर ते अशा टप्प्यावर येते की भविष्यात भौतिक शरीर देखील त्रास देणार आहे आणि कालावधीनंतर तुमचा खर्चही वाढणार आहे. तर त्यातून बाहेर कसे निघावे बरे? उत्तर. हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि आनंदी रहा. सर्वांना यांचा प्रश्न समजला का? हां, तर तुमच्यापैकी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी यांची ओळख करून देऊ इच्छितो. हे आनंद वृंदावन प्रभू आहेत. ते अत्यंत चतुराईने एकच प्रश्न विविध प्रकारांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि प्रसंगी विचारतात. तर तुम्ही वृद्ध व्हाल हे सत्य आहे. आपण जरी संतुलन साधणे आवश्यक असले तरीही हे ध्यानात ठेवायला हवे की मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो. आपल्या जीवनात
भविष्यामध्ये जे अत्यंत पवित्र आहे त्यामध्ये तडजोड करता कामा नये, कारण आपण ते भविष्य पाहू शकू की नाही याची काहीही खात्री नाही. आम्ही काल रात्री एके ठिकाणी प्रवचन देत होतो. ही घटना सांगताना जरी दुःख होत असले तरीही त्यातील धडा शिकणे अतिशय जरुरीचे आहे, जो आपल्याला यातून प्रकट झालेला दिसतो. एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपले काही भक्त प्रवचन देण्याकरिता जातात. तेथील एक विद्यार्थी थोड्या कालावधीपासून प्रवचन ऐकण्याकरिता येत होता. अगदी अनुकूलही होता. परंतु त्याने विचार केला की खरोखर मी या कृष्ण भावनामृतामध्ये अधिक सहभागी होता कामा नये, कारण मला शक्य तितका आदर्श विद्यार्थी बनायचे आहे. कदाचित नंतर काय ते पाहीन, परंतु सध्या मला अभ्यासापासून विचलित होता कामा नये. मी संपूर्ण शक्ती लावून अभ्यास करीन. तर या मुलाने अत्यंत एकाग्रतेने अभ्यास केला आणि त्याने संपूर्ण महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मिळविला. माझ्या मते शल्यक्रियासारखा कठीण विषय होता. तो असूनही त्याला अतिउत्तम गुण प्राप्त होऊन त्याला श्रेष्ठ विद्यार्थीचे बक्षीस मिळाले. हे अगदी थोड्या दिवसांपूर्वीच घडले. तर गौरांग प्रभू जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवचन देत असताना दुसरा एक विद्यार्थी जो हरे कृष्ण महामंत्राचा 16 माळा जप करतो आणि कृष्ण भावनामृत मध्ये अत्यंत गांभीर्याने सराव करतो, त्याला या मुलानेच कृष्ण भावनामृत मधून अभ्यासाकडे दुर्लक्षित होण्याआधी आणले होते. तर काही दिवसांपूर्वीच मागील आठवड्यात हा भक्त मुलगा आपल्या मित्राला म्हणाला, आज रात्री प्रवचन आणि कीर्तन आहे, कृपया तू पण चल. परंतु हा विद्यार्थी म्हणाला, वास्तविकतः मी जायचा विचार करीत होतो, परंतु आज रात्री एक पार्टी आहे. आम्ही सगळे विद्यार्थी जे पदवीधर झालो आहोत त्यांच्या सन्मानार्थ म्हणजेच श्रेष्ठ विद्यार्थ्यांकरिता पार्टी साजरी करणार आहोत. तर आज रात्री मी या पार्टीला जाणे नाकारू शकत नाही. तर अशा पार्ट्यांमध्ये ते काय करतात तर सर्व प्रकारचे भौतिकवादी संगीत वाजवतात आणि नृत्य करतात आणि अनेक प्रकारचे अन्नपदार्थ खातात. तर तो तेथे होता आणि इतकेच नव्हे तर उत्कृष्ट विद्यार्थी ठरल्याने तो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला. सर्वजण डिस्को संगीत वाजवत होते आणि तो नृत्य करीत होता आणि पाहता पाहता सर्वांच्या डोळ्यासमोर हा 23 वर्षांचा मुलगा नृत्य मंचावर खाली कोसळला आणि हृदय विकाराचा झटका येऊन मरण पावला. हे काही आम्ही रचून सांगत नाही, तर ही सत्य घटना आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच हे घडले. केवळ 23 वर्षांचा मुलगा, उत्तम प्रकृती, इतर काही समस्या नाही, केवळ हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. जर कसा तरी तो त्या रात्री कीर्तनाला आला असता. श्रीकृष्णांनी त्याला संधी दिली, परंतु दुर्दैवाने त्याने अयोग्य निर्णय घेतला. तर आपल्या विद्यार्थी जीवनात, गृहस्थ जीवनात किंवा ब्रह्मचारी जीवनात आपल्या कित्येक योजना असल्या तरीही भविष्यातील सर्वात महत्त्वाची योजना साधणे म्हणजे कृष्ण भावना भावित वर्तमानात बनणे. अधिकाधिक पैसे कमावणे नव्हे. कदाचित अधिक पैसे मिळविण्यासाठी तुम्ही सध्या तुमच्या कृष्ण भावनेमध्ये तडजोड कराल, परंतु तुम्ही उद्यापर्यंत जगू शकाल याची काय खात्री आहे? तुमचे वय काहीही असू देत. तर हो, गृहस्थांनी संतुलन साधायला हवे. आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात. कुटुंब पालन उत्कृष्टरित्या करायला हवे. भविष्याकरिता थोडीफार पुंजी बाजूला ठेवायला हवी. त्या सर्व गोष्टी जबाबदारीने ध्यानपूर्वक पार पाडायला हव्यात. परंतु कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही किमतीत आपण कृष्ण भावनामृत साधनेच्या मूलभूत तत्वांची तडजोड केली नाही पाहिजे. आणि दोन्ही गोष्टी शक्य करणे हे बुद्धिमत्तेचे तसेच प्रामाणिकतेचे लक्षण आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का?